त्या रात्री अयोध्या शांत होती. जणू काही चांदणेही आज चोर पावलांनी चालत होते. मंदिरांच्या कळसांपासून ते राजवाड्याच्या छतापर्यंत प्रत्येक कोपऱ्यात दिवे जळत होते. दिव्यांमध्ये तूप होते, तुपात वात होती आणि वातीत नाव होते राम. शाही रथ तयार होते, फुलांच्या माळा तयार होत्या आणि वेदपाठी मुलांनी मंचाची व्यवस्था पूर्ण केली होती. दशरथ आनंदी होते. कौशल्याचा चेहरा तेजाने उजळून निघाला होता आणि सीता शांतपणे रामाच्या चरणांवर फुले वाहत होती. हा तो क्षण होता ज्याची ते अनेक वर्षांपासून वाट पाहत होते, रामाचा राज्याभिषेक. पण त्याच वेळी एक दुसरी कथा घडत होती जी प्रकाशापासून खूप दूर होती. राजवाड्यात कैकई तिच्या कक्षात होती, चंदनाच्या सुगंधाने वेढलेली, पण तिचे हृदय अस्वस्थ होते. आणि मग दार न वाजवताच ते उघडले. मंथरा आत आली. ती लंगरत होती, तिची पावले हरू होती, पण तिच्या ओठांवर शब्द नव्हते, फक्त आग होती. मंथरा म्हणाली, उद्या रामाला राजा बनवले जाईल आणि भरत, तो तर कैकई देशात आहे. कैकईने उत्तर दिले, तर काय झाले, राम सर्वांना प्रिय आहे, मलाही तो प्रिय आहे. मंथरा एक क्षण शांत राहिली. मग ती जवळ आली आणि कुजबुजली, जेव्हा राम राजा बनेल तेव्हा कौशल्या राणी होईल आणि तू. शब्द साधे होते, पण जणू रेशमात गुंडाळलेले विष असावे असे वाटत होते. तिने एक बी पेरले होते, वरदानांचे, सत्तेचे, असुरक्षिततेचे. कैकई स्तब्ध झाली. तिने वळून मंथरेकडे पाहिले, पण तिच्या नजरेत एक आई जागी झाली नाही, तर एक राणी जागी झाली. दिव्याची ज्योत थरथरली आणि तिच्या समोर कैकईचे मनही डगमगले. तिला दशरथाने पूर्वी दिलेली 2 वचने आठवली. मंथरा म्हणाली, आता ते मागण्याची वेळ आली आहे, नाहीतर खूप उशीर होईल. आणि त्याच रात्री जेव्हा संपूर्ण अयोध्या दिव्यांनी उजळली होती, कैकई आपल्या कक्षात बसली होती, आपला निर्णय घेऊन. सकाळ होण्यापूर्वी एका युगाची दिशा बदलली होती. रामाचा 14 वर्षांचा वनवास, भरताला अयोध्येचे राज्य, ही सामान्य मागणी नव्हती. ही एका रेषेची सुरुवात होती जी त्रेतायुगातील सर्वात मोठ्या कथेला जन्म देणार होती. सूर्य उगवत होता. अयोध्येच्या छतांवर केशरी रेष उतरत होती. राजवाड्यात राज्याभिषेकाचा शेवटचा शंखनाद होणार होता. पण त्याच क्षणी राजदरबाराच्या दारात एक चंद्रमुख उभा होता. राम. माझ्या वडिलांनी बोलावले आहे, ते म्हणाले, पण आवाजात जो उत्साह असायला हवा होता तो नव्हता. राम निघून गेले, हरू, स्थिर, जणू त्यांना आधीच सर्व काही माहीत होते. राजवाड्याच्या अंतपुरात राजा दशरथ दगडासारखे शांत बसले होते. त्यांच्या शेजारी कैकई बसली होती. तिचे डोळे कठोर होते, पण आतून काहीतरी तुटले होते. आणि त्यांच्यासमोर राम उभे होते, विनम्र, स्थिर आणि कपाळावर तेच तेज जे अग्नीलाही शांत करू शकेल. कैकई म्हणाली, भरताचा राज्याभिषेक व्हायला हवा आणि रामाने 14 वर्ष वनवासात जायला हवे. तुलसीदास लिहितात, कैकेयीचे कठोर शब्द ऐकून सरळ आणि मृदू स्वभावाचे रघुनंदन उत्तरले, आई, रामाला राज्याची इच्छा नाही. त्याला आपल्या वडिलांचे वचन प्राणांपेक्षा प्रिय आहे. रामाने नतमस्तक होऊन जमिनीला स्पर्श केला आणि ते म्हणाले, कर्तव्य राज्यापेक्षा मोठे आहे आणि कर्तव्य पित्याच्या शब्दापेक्षा मोठे आहे. मी वनात जाईन. त्याच क्षणी सीता प्रकट झाली. तिची चाल गुलाबाच्या पाकरीसारखी होती, पण तिच्या डोळ्यात गंगेचा अढळ प्रवाह होता. जिथे राम नाहीत तिथे सीता असणार नाही, ती म्हणाली. लक्ष्मणाने आपले धनुष्य उचलले आणि म्हणाला, दादा, तुमची सेवा आता वनातच होईल.
रथ नाही, सवारी नाही, फक्त पाय, श्रद्धा आणि कर्तव्य. फक्त 3 पावलांची सावली हळूहळू अयोध्येला मागे सोडत होती. राजवाड्याच्या छतांवरून स्त्रिया पाहत होत्या, पण आशीर्वाद नाही. आज त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आज कर्तव्यानं वनाच्या मार्गावर आपले पाय ठेवले होते आणि अयोध्या मागेच राहिली. पण हा वनवास नव्हता, इथूनच रामायणाची सुरुवात झाली. कर्तव्यानं वन निवडले, जेणेकरून आपण कर्तव्य निवडू शकू. रात्र झाली होती. अयोध्येच्या राजवाड्यात दिवे जळत होते, पण त्यात प्रकाश नव्हता. राजसिंहासनावर राजा दशरथ बसले होते, पण त्यांच्या डोळ्यात ना सिंहासारखी नजर होती, ना कोणते तेज. ते फक्त एकाच नावाचा जप करत होते, राम राम राम. जणू काही हेच शब्द त्यांच्या आयुष्याची एकमेव उरलेली धून बनले होते. राजवाडा शांत होता. राण्या स्तब्ध होत्या, मंत्री गप्प होते आणि कैकेयी, या सगळ्याला जबाबदार असलेली, ती सुद्धा आता अस्वस्थ होती. पण दशरथ आता कोणालाच काही बोलू शकत नव्हते. त्यांच्या हृदयाला जे काही जाळत होते ते दुसरे तिसरे काही नसून रामाचा विरह होता. गुरु वशिष्ठ आले, राजवैद्य आले, मंत्र्यांनी औषधे दिली, पण दशरथाने फक्त एकच शब्द उच्चारला, राम. आणि मग ते शांत झाले. मी रामाला वनात जायला सांगितले नाही, पण तो गेला. माझ्या आज्ञेने नाही. कोणी पाणी दिले, कोणी चंदन लावले, कोणी वेद मंत्रांनी वातावरण भरण्याचा प्रयत्न केला, पण दशरथाची नजर शून्यात खेळलेली होती. राम निघून गेला, माझ्या नजरेतून, पण माझ्या आत्म्यातून कसा जाईल. आणि त्याच क्षणी जणू आठवणीत जिवंत होऊन दशरथाच्या डोळ्यासमोर उतरल्या. लहानगा राम त्यांच्या मांडीवर, लक्ष्मण हातात धनुष्य घेऊन मागे धावत आहे, सीता रामाच्या चरणी भक्ती अर्पण करत आहे. आणि मग तेच दृश्य, वनात निघून जाण्याचे, रामाने आपले कपडे बदलणे, सीतेची आढळ साथ, लक्ष्मणाचा निर्भय त्याग. नाही, मला हे काहीच नको होते. दशरथ आता हळूच पुटपुटले, मी आंधळा आहे. मला तो काळ दिसलाच नाही जेव्हा मी एका स्त्रीचे ऐकून माझ्या डोळ्यांसारख्या मुलाला गमावले. रात्रीचा घनदाट अंधार राजवाड्यावर पसरला होता. दशरथ आता रामाचे नाव घेत नव्हते, कारण ते आता बोलूच शकत नव्हते. मग शेवटच्या वेळी त्यांच्या ओठांवर एक थरथर झाली, राम. आणि तो शब्दही एखाद्या दिव्यासारखा होता, जो उजळला आणि मग शांतपणे विझून गेला. राजा दशरथ, अयोध्येचे राजे, सूर्यवंशी शासक, रामाचे पिता, यांनी आपला शेवटचा श्वास घेतला होता. संपूर्ण अयोध्या रडली. तासनतास शंख वाजला नाही, घंटा शांत राहिल्या. शाही रस्ते ओस पडले होते. राजद्वारांवर सुती कापड बांधले होते. लोकांसाठी एकच संदेश होता, राजा दशरथ आता राहिले नाहीत. आणि ज्यांनी हे ऐकले ते स्तब्ध उभे राहिले. कैकेयी सुद्धा, जिने हे सर्व मागितले होते, ती आता शांत होती. दया, मोह, पश्चात्ताप हे सर्व एका थंड उसाशात विलीन झाले होते. शेवटी त्यांच्या नश्वर देहाला फुलांनी सजवण्यात आले. ब्राह्मणांनी वेद मंत्रांचे पठण केले. गुरु वशिष्ठांनी अंत्यसंस्काराची व्यवस्था केली. पण राम तिथे नव्हता. राम तिथे नव्हता. आणि हेच ते दुःख होते जे दशरथाला मृत्यूच्या वेदनेपेक्षाही जास्त त्रास देत होते. हा फक्त एका राजाचा मृत्यू नव्हता. हे रामाच्या विरहाने जळणाऱ्या एका पित्याचे सत्य होते. तो पिता जो रोज आपल्या मुलाला हाक मारायचा आणि शेवटी त्याच्याच नावात आपले प्राण अर्पण करून गेला.